All right, friends. Very good evening to all of you. I welcome you all on online platform of Netizens Foundation Academy. And another most important thing is that it's a new year. I wish you all a very happy new year to everybody. आज आपण हा 5 ते 6 चा जो क्लास आहे तो 5 ते 6 चा क्लास सोशल सायन्स NTSE स्टेज 1 वर्कशॉप राईट. आजचा हा पहिला दिवस. या पहिल्या दिवसामध्ये आपण सोशल सायन्स या विषयाचे तयारी कशा पद्धतीने करायची आहे आणि सोशल सायन्सचा हा 15 दिवसामध्ये अभ्यासक्रम कशा पद्धतीने संपवणार आहोत त्याविषयी आपण चर्चा करूयात. तत्पूर्वी त्या अगोदर एक महत्त्वाचा भाग म्हणजे NTSE च्या प्रश्नपत्रिकेमध्ये सोशल सायन्स अर्थात इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्राचा काही भाग जो आहे तो कोणत्या पेपरमध्ये समाविष्ट केलेला आहे याविषयी चर्चा तुमच्यासोबत झालेली आहे. तरीही पहिल्या तासामध्ये ते सांगणं माझं कर्तव्य आहे की सोशल सायन्स, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्र हे सॅट स्कॉलॅस्टिक अप्टिट्यूड टेस्ट शालेय क्षमता चाचणी नावाचा जो आपला पेपर आहे त्या पेपरमध्ये एकूण 40 प्रश्न जे आहेत ते 40 प्रश्न सॅट मध्ये आपले सोशल सायन्स या विषयाचे विचारले जातात. एकूण 40. या 40 क्वेश्चन्सची विभागणी परत वेगळ्या पद्धतीने आहे. ती नेटिझन्स फाउंडेशन अकॅडमीनं तयार केलेलं जे बुक आहे त्यामध्ये देखील आम्ही बनवून दिलेली आहे. या 40 क्वेश्चन्सची विभागणी करत असताना आपण पाहतो की 16 अधिक 16 अधिक 8 अशी विभागणी आहे. मीन्स 16 इतिहासाचे, 16 भूगोलाचे आणि 8 प्रश्न जे आहेत ते राज्यशास्त्र अर्थात पॉलिटिकल सायन्स जे म्हणतो आपण त्याला, ते राज्यशास्त्र किंवा नागरिकशास्त्र त्या विषयावरती आधारित प्रश्न आणि अर्थशास्त्राचा एखाद दुसरा प्रश्न जो आहे तो विचारलेला असतो. आता ही विभागणी झाली हिस्ट्री, जिओग्राफी अँड पॉलिटिकल सायन्स और इकॉनॉमिक्स या विषयांची. परंतु परत या विभागणीमध्ये या 16 पैकी इतिहासाची जी आहे हा अभ्यासक्रम जो आहे NTSE साठी प्रिस्क्राइब केलेला थोडासा, आणि मी वारंवार सांगत असतो, नेहमी वर्गामध्ये देखील सांगत असतो की मित्रांनो, सोशल सायन्स हा विषय जो आहे तो सोशल सायन्स हा विषय किंवा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हा जो विषय आहे तो विषय गेम चेंजर आहे. तुमचे 40 पैकी जर या ठिकाणी 33 प्लस 34 प्लस मार्क्स येत असतील तर ऑब्विसली आपण त्या मेरिट लिस्ट मध्ये राहणं बिलकुल पॉसिबल आहे, ते शक्य आहे आणि आपण ते अचीव करू शकतो निश्चितच. मग परंतु याची विभागणी करत असताना थोडासा कठीण भाग म्हणजे थोडंसं जे आपण म्हणतो ना दुखती रग होती आहे, प्रत्येकाची थोडीशी ती दुखती रग असल्यासारखं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला त्रास होतो. तो म्हणजे हा हिस्ट्रीचे प्रश्न जे आहेत ना ते 9th प्लस 10th असे आहेत. हे दोन्ही पूर्ण विषयाचे जे क्वेश्चन्स आहेत ते 9th प्लस 10th असे क्वेश्चन असून यापैकी या 16 मधील आणि या 16 मधील आणि या 8 मधील मग एकूण 40 प्रश्नांपैकी 9 किंवा 8 है ना, खूप झाले 9 किंवा 8 प्रश्न जे आहेत ते 9 किंवा 8 प्रश्न तुम्हाला 9वीच्या सिलेबस मधून आहेत. 9th ओके. त्या 9thच्या पुस्तकामधून 9thचं हिस्ट्री, 9thचं जिओग्राफी, 9thचं पॉलिटिकल सायन्स आणि 9thला जिओग्राफी मध्ये असलेल्या इकॉनॉमिक्सचे 1, 2, 3 धडे जे आहेत त्यामधून जे प्रश्न येतात ते 8 किंवा 9 प्रश्न
आपल्याला 9th मधून येणारच आहेत. राहिलेले 31 और 32 क्वेश्चन्स जे आहेत ते मात्र आपल्याला निश्चितपणे 10वीच्या टेक्स्ट बुक मधून आहेत. जे आपला इतिहास, उपयोजित इतिहास ज्याला नाव आहे, त्या हिस्ट्रीच्या पुस्तकामधून, जिओग्राफीच्या पुस्तकामधून आणि पॉलिटिकल सायन्सच्या पुस्तकामधून एकूण 31 किंवा 32 प्रश्न निश्चितपणे आपल्याला विचारले जाणार आहेत. आणि त्याची तयारी करणं, आता 9th मधून मी म्हणत नाही की तुम्ही पूर्णपणे 9thचं पुस्तक घेऊन बसा आणि आता अभ्यासाला लागा, बाकीचं सगळं सोडून द्या, 40 पैकी 40 घ्यायचे. या 9thच्या प्रश्नांपैकी जे आहेत ते मेजर, आता यावरून एक लक्षात ठेवायचं, पॅटर्न जो असतो तो पॅटर्न समजून घेणं आणि अभ्यासाची एक स्ट्रॅटेजी बनवणं हे सगळ्यात महत्वाचं गमक असतं कुठल्याही परीक्षेचं, है ना. कुठलीही परीक्षा यशस्वी होण्यासाठी पुस्तक भयंकर वाचन, यस ऑब्विसली प्रॅक्टिस लागते, रिडिंग लागते, परंतु ती नियोजनबद्ध असावी, त्याचं एक नियोजन असावं, त्याचं एक प्लॅनिंग असावं. आणि त्यानुसार जर आपण करत गेलो तर ते नियोजन, ते प्लॅनिंग करत असताना नक्कीच आपल्याला यश मिळतं. आणि हे यश मिळवण्यासाठी आपल्याला ते नियोजन करणं गरजेचं आहे, त्याचं प्लॅनिंग करणं. मग हे जे मायन्यूट ऑब्झर्वेशन मधून किंवा आतापर्यंतच्या अनुभवामधून आलेला जो अनुभव आहे त्यानुसार जो सार निघतो तो ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स, MCQ जे असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, बहुपर्यायी प्रश्न जे आहेत ते बहुपर्यायी प्रश्न विचारण्याची एक थ्योरी आहे, निश्चितपणे एक थ्योरी आहे, एक पद्धत आहे, आणि त्याच्या पलीकडे कोणी जात नाही. तर लक्षात ठेवा, मेजर थिंग्स असतील, महत्वपूर्ण बाबी आहेत, मेजर बाबी आहेत, खूप महत्वाच्या बाबी आहेत, आणि त्या बाबींवरती मग तुम्हाला मायन्यूट क्वेश्चन विचारला जातो, मायनर एकदम बारीक क्वेश्चन, है ना. जसं आपल्याला माहित आहे की अप्लाइड इतिहासला दुसरं नाव काय आहे, हा मेजर झाला, है ना. तसं आता 9वी मधले तुम्हाला प्रश्न किती येणार आहेत मित्रांनो, 8 किंवा 9 येणार आहेत. मग मेजर थिंग असतील तर बारीक, आणि मायनर थिंग्स असतील तर मेजर मेजर विचारलं जातं, है ना. म्हणजे एखादी बाब खूप छोटी आहे आणि त्याच्याविषयी थोडासा विचारायचंय काहीतरी, मग 9वी मधून प्रश्न घ्यायचेत, 8-9 प्रश्न घ्यायचेत, तर त्यामधील बारीक प्रश्न विचारत बसणार आहे का, तर नाही. त्यामधील एखादा अंदाजे किंवा एखादा जो सर्वांना माहिती असतो, परिचयाचा असतो असा, परंतु थोडा खोचक स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला असतो, तो कीनली ज्याने वाचलेला असतो, ज्याने अभ्यास केलेला असतो, त्याने मन लावून स्टडी केलेली असते 9वीची पण, त्या विद्यार्थ्याला ते 8 किंवा 9 प्रश्न येतातच, हमखास येतात. त्यामध्ये कुठलीही आपल्याला हायगाय करता येत नाही, ते 8 किंवा 9. आणि या 40 पैकी राहिलेले 31 किंवा 32 प्रश्न जे आहेत ते मात्र आपल्या कम्प्लिटली 10thच्या सिलेबस मध्ये, आता आपण जी बोर्डाची तयारी करतोय, 10वी बोर्डाचे जे पुस्तक आहेत, जे टेक्स्ट आहेत, त्यामधूनच आपल्याला प्रश्न विचारला जातो, त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न येत नाही. हे क्लिअर. आता पुढे चालत असताना मग हे जे प्रश्न विचारण्याची पद्धती आहे त्याचं वेटेज काय आहे, यापूर्वीच्या 2 तासिकांमध्ये देखील तुम्हाला प्रत्येक टॉपिकचं वेटेज काय आहे, किती प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात हेही सांगितलं गेलं असेलच. तसंच सोशल सायन्स या विषयाचे एकूण किती प्रश्न, कशा पद्धतीने, कोणत्या धड्यावरती किती प्रश्न विचारले जातात तेही. आता 9th मधून तर आपल्या लक्षात आलं की 9thला जेवढे एकूण धडे आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स, यामधून एकूण किती प्रश्न येणार आहेत, 9 और 8, है ना, 9 किंवा 8 प्रश्न. तो क्लिअर झाला. आता राहिलेले 32 और 31 जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा अनालिसिस करत असताना 10वीचे जे एकूण टॉपिक्स आहेत त्यापैकी कोणकोणते टॉपिक महत्वाचे आहेत आणि कशावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे हे फार गरजेचं आहे. जसं टॉपिक 1 जो आहे, पहिला फर्स्ट टॉपिक हिस्टोरिओग्राफी, है ना, डेव्हलपमेंट इन द वेस्ट, अर्थात इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा जो आहे तो इतिहास लेखनाची पाश्चात्य परंपरा, यावरती आपल्याला आतापर्यंतच्या मागील प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला तर असं लक्षात येतं की एकूण 2 प्रश्न विचारले जातात, 2, आणि 2019च्या परीक्षेमध्ये त्यामध्ये एकच प्रश्न विचारला गेला होता, हेही तितकंच खरं. म्हणजे हमखास आपल्याला एक प्रश्न तर पहिल्या टॉपिक मधून आहेच. फर्स्ट
टॉपिक जो आहे, पहिला धडा जो आहे, त्या पहिल्या धड्यामधून आपल्याला हमखास एक प्रश्न विचारला जाणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. म्हणून त्याला व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने त्याचं वाचन करणे, त्याचं रीडिंग करणे आपलं काम आहे, ते गरजेचं आहे. आता ते कसं करायचंय ते नंतर येणारच आहे. एक एक मुद्दा आपण पुढे स्पष्ट करत जाणार आहोत. आता दुसरा धडा जो आहे, इतिहास लेखन भारतीय परंपरा है ना, इतिहासाचा, या धड्यावरती आपल्याला आतापर्यंत जर पाहिलं तर एक प्रश्न विचारलेला आहे सर्व परीक्षांमध्ये. एक प्रश्न या पूर्ण धड्यामधून है ना, भारतीय परंपरा जी आहे इतिहास लेखनाची, त्यावरती एक प्रश्न हमखास विचारला जातो. नाव हिस्टोरिओग्राफी अप्लाइड हिस्ट्री, उपयोजित इतिहास, या धड्यावरती देखील आपल्याला एक प्रश्न आतापर्यंतच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे ना. उपयोजित इतिहास हा जो धडा आहे, तसं तर त्या धड्यामध्ये खूप माहिती आहे ना उपयोजित इतिहास मध्ये, कारण आपल्याला वाटतं की खूप महत्वाचा धडा आहे याच्यामध्ये, तर ते कोणाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाला त्याची माहिती आहे, विविध वस्तू संग्रहालयांची विविध ठिकाणांची माहिती दिलेली आहे, विविध जे सांस्कृतिक प्रकार आहेत त्यांची माहिती त्या धड्यामध्ये चर्चिलेली आहे, विविध अभ्यास पद्धती ज्या आहेत, इतिहासाचा अभ्यास कुठे कुठे कामाला येतो, कोणकोणत्या बाबींचा इतिहास असतो, या सर्व बाबींची चर्चा तिथं झालेली आहे ना. त्यावरती आपल्याला अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात असा आपला एक अंदाज असतो. परंतु त्या धड्यावरती आतापर्यंत प्रत्येक परीक्षेमध्ये जर पाहिलं, अनालिसिस जर केलं, तर एक प्रश्न त्या धड्यातून येतो. नेक्स्ट जो आहे तो भारतीय कलांचा इतिहास, हे जे टॉपिक आहे, या टॉपिक वरती प्रत्येक परीक्षेमध्ये 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत. ईच अँड एव्हरी एक्झाम इज हॅव्हिंग 2 क्वेश्चन्स है ना. 2 प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारलेले. त्याच्यानंतरचा देखील प्रसार माध्यमे आणि इतिहास हा जो धडा आहे, त्या धड्यामध्ये देखील तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत. एंटरटेनमेंट अँड हिस्ट्री आणि स्पोर्ट्स अँड हिस्ट्री, म्हणजे 4, 5, 6 आणि 7 हे जे धडे आहेत, या धड्यांवरती तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत है ना. म्हणजे 4, 5, 6 आणि 7 हे धडे आपल्याला वाचणं कंपल्सरीच आहे. त्याचं अध्ययन करणं, त्याचा अभ्यास करणं, त्याच्यावरती विचारले जाणारे प्रश्न कशा प्रकारचे आहेत त्याविषयी विचार विमर्श करणं, त्यांचा अंदाज घेणं हे गरजेचं आहे. ते काम आपण करणं अपेक्षित आहे. 8वा आणि 9वा धडा, 8व्या धड्यावरती एक प्रश्न आणि 9व्या धड्यावरती 2018 मध्ये एक प्रश्न विचारण्यात आलेला होता, आणि 2019च्या परीक्षेमध्ये, 19-20च्या परीक्षेमध्ये, मागच्या वर्षीच्या त्या परीक्षेमध्ये 2 प्रश्न विचारण्यात आले होते. 2020ला जी NTSC ची एक्झाम झाली त्या परीक्षेमध्ये या धड्यावरती प्रश्न नव्हता. त्याचं कारण तो अभ्यासक्रमातून वगळण्यात आला होता. ओके, सो हे अनालिसिस जसं आपल्या समोर ठेवलं, तर त्या अनालिसिस नुसार आपल्या लक्षात येतं की कोणत्या चॅप्टरला आपल्याला किती महत्व द्यायचं आहे आणि कशा पद्धतीने महत्व द्यायचं आहे, कशा पद्धतीने त्यांचा अभ्यास करावयाचा आहे. या सर्व बाबी ज्या आहेत, या सर्व बाबींचा अभ्यास करत असताना आपण लक्ष देणं, त्याविषयी चर्चा करणं गरजेचं आहे. आता एकूण सोशल सायन्स या विषयाची तयारी करत असताना अभ्यास कशा पद्धतीने करायचा, काय करायचं, हे जर आपण पाहायचं ठरवलं आणि ते जर पाहायचं म्हटलं, तर आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिका ज्या असतात ह्या एक लाईट हाऊस प्रमाणे मदत करत असतात. तो लाईट हाऊस आपण नेहमी आपल्या नजरेसमोर ठेवणं अपेक्षित असतं. जर जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर त्यांचं स्वरूप कसं आहे, प्रश्न किती प्रकारचे विचारले जातात, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, हे लक्षात ठेवा. मी नेहमी म्हणत असतो मित्रांनो की परीक्षेची तयारी ज्यावेळेस आपण करत असतो, कुठलीही परीक्षा असो, मग ती आपली शालेय परीक्षा असेल, शाळेमध्ये घेतली जाणारी परीक्षा असेल, किंवा बोर्डाद्वारे घेतली जाणारी परीक्षा असेल, किंवा एखाद्या क्लासद्वारे घेतली जाणारी परीक्षा असेल, किंवा NTSC सारखी एक स्टेट लेवलची, नॅशनल लेवलची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल, या परीक्षांची तयारी करत असताना त्याची व्याप्ती किती आहे आणि त्या परीक्षेचं स्वरूप कसं आहे ते समजून घेऊन त्यामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप कसं आहे. परीक्षेचं स्वरूप तर आपल्याला माहिती आहे, म्हणता येतं की बाबा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत,
है ना, MCQ आहेत, नो निगेटिव्ह मार्किंग, है ना, निगेटिव्ह मार्किंग वगैरे नसते. या बाबी तर स्पष्ट आपल्याला माहितच असतात. त्याचं ब्रोशर वाचल्याबरोबर, त्याचं सूचनापत्रक वाचल्याबरोबर आपल्या लक्षात आलेलं असतं. परंतु याच्या पुढे जाऊन ज्यावेळेस अभ्यासक्रम पाहण्याची वेळ येते, ज्यावेळेस आपल्याला ऍक्च्युअल एक्झामची प्रिपरेशन करायची वेळ येते, त्यावेळेला आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला तो प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे, है ना, प्रश्न नेमका कसा आहे. म्हणतो की नाही आपण, युद्धाची तयारी युद्धाच्या अगोदर केली पाहिजे. युद्धामध्ये जाऊन तयारी करून जमत नाही. प्रत्यक्ष युद्ध लढून जिंकता येत नाही. कुठलंही युद्ध जिंकायचं असेल तर त्याची तयारी युद्धापूर्वी करायची असते, आणि त्या युद्धामध्ये जिंकण्यासाठी आपल्या स्वतःच्या स्ट्रेंथ पेक्षा शत्रूच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय आहेत याचा अभ्यास करणं फार गरजेचं असतं. आणि तो अभ्यास म्हणजे आपला शत्रू परीक्षेमध्ये आपल्याला त्याला जिंकायचंय, त्या परीक्षेला मात द्यायची आहे, त्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं आहे, तर तो शत्रू कसा आहे हे पण आपल्याला समजून घेतलं पाहिजे. मग येणारे प्रश्न कशा प्रकारचे असतात, कोणत्या स्वरूपाचे असतात, आतापर्यंतच्या परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न कसे होते, त्यांची पातळी कोणती होती, लेवल कोणती होती, है ना, आणि विचारला तर कोणत्या घटकातून प्रश्न विचारला, कुठून प्रश्न विचारला. जर एकच प्रश्न विचारलेला आहे तर तो 2-3 परीक्षांमध्ये पाहिलं एकच प्रश्न विचारलाय त्या टॉपिक मधून, तर तो एक प्रश्न विचारलेला त्या टॉपिक मधून कशा प्रकारचा आहे, है ना, तो जोड्या लावाचा होता का तो चुकी बरोबरचा होता, त्याला विशिष्ट प्रकारचे पर्याय दिलेले होते, है ना, किंवा तो एखाद्या चित्रावरती आधारित प्रश्न होता, कोणत्या प्रकारचा ना कशावरती आधारित प्रश्न होता, कशा प्रकारचा प्रश्न होता, त्या प्रश्नाचं स्वरूप आपल्याला कळालं पाहिजे, की प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारला जातो, कशा पद्धतीने विचारला जातो, आणि त्या प्रश्नामधून आपली कोणती ॲबिलिटी चेक करायची आहे, तुम्ही कशा पद्धतीने अनालिसिस करता, तुम्ही किती बाबी लक्षात ठेवता, या सर्व बाबींचा आपण विचार करणं गरजेचं आहे. जसं पहिल्या धड्याचा जर विचार केला आपण, हिस्ट्रीचा पहिला धडा, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, हिस्टोरिओग्राफी वेस्टर्न डेव्हलपमेंट इन द वेस्ट, जो टॉपिक आहे याचा जर विचार केला तर 2018च्या परीक्षेमध्ये या धड्यावरती एक प्रश्न विचारण्यात आलेला होता, 41 क्रमांकाचा प्रश्न, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणास म्हणतात. आता हे तर सर्वांना माहिती आहे, तुम्हाला जरी विचारलं तर तुम्ही देखील म्हणाल की आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर याला म्हटलं जातं. येस, बिलकुल, ऑब्विसली बेटा, त्या बुक मध्ये पेज नंबर 3 वरती दिलेला आहे ना व्हॉल्टेअर, आणि तिथे दिलेलं आहे त्या दृष्टीने व्हॉल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणतात. सो द अंडरस्टँड माय पॉइंट इज क्लिअर, व्हेरी क्लिअर. हा प्रश्न तुमच्या समोर ठेवण्याचा हेतू स्पष्ट आहे की प्रश्न कसा विचारलेला आहे आणि कुठून विचारलाय. बरोबर आहे. तो प्रश्न आणि त्याची डेप्थ काय आहे, त्याची लेवल काय आहे, कोणत्या स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे, त्या धड्यामधून पर्टिक्युलर त्या धड्यामधून तो प्रश्न कशा स्वरूपाने विचारला, काय विचारलं, काय जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तो देखील आपण पाहणं गरजेचं आहे. आणि ते पाहिल्यानंतर आपण निश्चितपणे म्हणू शकतो, एक मिनिट, शिंदे सर, होय, तर तो प्रश्न त्याची लेवल कुठून विचारला. आता थोडा कठीण प्रश्न विचारायचा म्हटलं तर तो प्रश्न कसा विचारला जाईल, कुठून विचारला जाईल, आणि यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेल्या प्रश्नांचा जर विचार केला तर आपल्या त्या धड्यामधील पहिल्या पेज वरती एक चार्ट दिलेला आहे, पहा, डायग्राम दिलेला आहे, इतिहास संशोधन पद्धती, है ना, फ्लो चार्ट आहे की नाही, है ना. तर त्या चार्ट मधून त्याचं देखील सिक्वन्स लक्षात ठेवा. एखाद्या वेळेस सोपा प्रश्न विचारतात, विचारला कठीण प्रश्न, तर तो कठीण प्रश्न कसा बनेल, कोणत्या स्वरूपाचा बनेल, ते सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे. ओके, एक मिनिट. हा,
आता दुसरा प्रश्न याच धड्यावरती विचारलेला होता मागच्या परीक्षेमध्ये 2018च्याच परीक्षेमध्ये. तो प्रश्न होता, इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन कोणी केले. म्हणजे आपल्याला या धड्याची तयारी करत असताना काय करायचंय, स्पष्ट थोडक्यामध्ये सांगायचं झालं, हा धडा क्लिअर होऊन जातो. आजच्या तासिकेमध्ये चॅप्टर नंबर 1 आपण क्लिअर करून घेऊयात. तर या धड्यामधून आपल्याला तयारी करत असताना कशा पद्धतीनं करावयाची आहे आणि आपल्याला कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे ते सांगायचं. म्हणजे एक, इतिहास म्हणजे काय त्याची व्याख्या ते लक्षात ठेवून घेणं गरजेचं आहे, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याची व्याख्या आपल्याला इथं दिलेली आहे. गतकाळात घडून गेलेल्या घटनांचा घटनांची क्रमशः संगती लावणे म्हणजे इतिहास, त्यांना आकलन करून घेणे. या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन लेखनाने अभ्यास केला जातो. इतिहास संशोधन, इतिहास लेखन ही अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे. तर हे वाक्य ज्या वेळेस वाचतो ना त्यावेळेला क्वेश्चन फॉर्मिंग कशी बनते, क्वेश्चनचा डिझाईन कसं होतं, क्वेश्चन बनतो कसा, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, प्रश्न बनत असताना आपल्याला प्रश्न कोणकोणत्या स्वरूपाचे विचारले जातात. तर स्पष्टपणे सांगायचं झालं तर रिकाम्या जागा भराचा प्रश्न बनतो आणि ती रिकामी जागा भरा, मग सुरुवातीला रिकामी, मध्ये रिकामी, शेवटी रिकामी, या पद्धतीने रिकाम्या जागा भराचे प्रश्न असतात. आणि त्यामध्ये सरळ सरळ त्या रिकाम्या जागा भरामध्ये काय विचारलेलं असतं, इसवी सन विचारलं जातं. त्यानंतर त्या रिकाम्या जागा भरामध्ये एखादा इतिहास लेखक विचारवंत जो आहे त्या विचारवंताचं नाव विचारलं जातं. रिकाम्या जागा भरामध्ये एखाद्या विचारवंतानं लिहिलेलं पुस्तक कोणकोणते आहेत त्यापैकी डॅश डॅश हा ग्रंथ किंवा भारतीय इतिहास हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला असं, किंवा डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ कोणी लिहिला असाही प्रश्न बनतो. डॅश डॅश यांनी लिहिला असाही प्रश्न बनतो, किंवा रेने देकार्त यांनी डॅश डॅश हा ग्रंथ लिहिला असाही प्रश्न बनतो. मग हे जे प्रश्न बनत असतात तर त्यावरती आपण वाचन करत असताना ते प्रश्न आपल्या डोक्यात आले पाहिजेत की अरे हा हे प्रश्न आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. आपल्याला परीक्षेला येणारे प्रश्न असे आहेत, त्यांचं स्वरूप हे आहे आणि एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर आहे, त्याचा ढाचा आहे, त्याच्या पलीकडे प्रश्न जात नाहीये. लक्षात ठेवा, तो प्रश्न फक्त आपण कशाला कमी पडतोय तर आपण त्या वेळेला प्रश्न कसा विचारला जातो हे आपण पाहतच नाहीये त्याची तयारी करत असताना. मग हा धडा जो आहे तो धडा अभ्यासत असताना मग वैज्ञानिक संशोधन पद्धती आहे, प्रायोगिक संशोधन पद्धती आहे. या मग प्रायोग संशोधन पद्धतीचा वापर इतिहासामध्ये केला जातो का, है ना, किंवा प्रायोगिक संशोधन पद्धतीचा वापर इतिहास लेखनासाठी महत्वपूर्ण असतो. विधान चूक की बरोबर आपल्याला पर्याय दिले, तिथं सांगितलं जात नाही चूक की बरोबर लिहा किंवा सांगा, आपल्याला पर्याय येतात, है ना. विधान बरोबर आहे, विधान चुकीचे आहे, किंवा चूक बरोबर सांगू शकत नाही, है ना, निश्चित नाही, यापैकी नाही, या प्रकारचे ऑप्शन आपल्याला परीक्षेमध्ये दिले जातात. मग त्यावेळेला आपण निश्चित ठाम होणं गरजेचं आहे ना, बाबा हे असं आहे, अशा पद्धतीने याला पाहावं लागेल, अशा पद्धतीने याकडे बघावं लागेल, तेव्हाच तो प्रश्न आपला बनला, तो टॉपिक आपला बनला असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर पहिले 2 धडे जे आहेत त्यापैकी पहिल्या धड्यावरती प्रश्न विचारत असताना आपल्याला त्या पाठामध्ये त्या धड्यामध्ये दिलेले विचारवंत आहेत, है ना, ते विचारवंत कोणते, त्यानंतर इतिहास संशोधन पद्धतीच्या स्टेप्स दिलेल्या आहेत, त्या स्टेप्स कोणकोणत्या, तो जो चार्ट आहे ना, तो डायग्राम जो दिलेला आहे तो डायग्राम ती इतिहास संशोधनाची पद्धती आहे आणि त्याची मांडणी कोणकोणत्या स्टेपने होते. तर 1 नंबरची स्टेप क्लॉकवाईज घ्यायचं किंवा अँटी क्लॉकवाईज घेत असताना त्याची नोंद करून ठेवायचं. ते आपल्या ब्रेन मध्ये फिक्स झालं पाहिजे की 1 नंबरला हे, 2 नंबरला, 3 नंबरला, 4 नंबरला, अशा पद्धतीने मांडणी करून ते आपण निश्चितपणे आपल्या संग्रही ठेवलं पाहिजे. आणि पुढे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेला आपल्याला पुस्तकामध्ये विविध प्रकारची माहिती दिसते, विविध घटक आहेत, विविध पॉइंट्स दिलेले आहेत. एकच पॉइंट नाहीये, अनेक पॉइंट्स आहेत, अनेक मेनी पॉइंट्स आर देयर, है ना. मग त्यामध्ये जे पॉइंट्स दिलेत त्या पॉइंट्स नुसार पुढे पुढे जातो त्यावेळेला आपल्याला पुस्तकामध्ये अनेक चित्र आहेत, है ना, विविध विचारवंताची आहेत, विविध घटनांचे चित्र आहेत, विविध वस्तूंचे चित्र आहेत, है ना. त्या चित्रांना सुद्धा आपल्याला पाहायचं आहे.
भले परीक्षेमध्ये आपल्याला कलर इमेज येवो अथवा न येवो, है ना, ब्लॅक अँड व्हाईटच येणार आहे, परंतु ती इमेज आपल्याला माहिती तर पाहिजे की ही इमेज ऍक्च्युअल आहे कशाची आणि कशा स्वरूपाची आहे, काय आहे त्या इमेजची वैशिष्ट्ये काय काय आहेत. काही इमेज सेम दिसतात, है ना, दोघांमध्ये फरक करता येत नाही, है ना. मग तो फरक करण्यासाठी काय करायचंय, तर त्यांचं बारकाईने निरीक्षण करायचंय. संशोधक जे आहे, विचारवंत जे आहेत, ते विचारवंतांचे फोटो सुद्धा सारखे दिसतात. जसं रेने देकार्त आहे आणि वॉल्टेअर आहे, यांच्या फोटोमध्ये ब्लॅक अँड व्हाईट मध्ये जर पाहिलं तर आपण कन्फ्युजन मध्ये जातो, कन्फ्युज होतो की नेमका कोणता विचारवंत, है ना, रेने देकार्त म्हणावं की वॉल्टेअर म्हणावं, है ना. सो आपल्याला प्रश्न येतो रिकाम्या जागा भरामध्ये 3 प्रकारचे, सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटी रिकामी जागा देऊन प्रश्न विचारला जातो, किंवा त्याच वाक्यावरती जो रिकामी जागा आहे तो पूर्ण सेंटेन्स देऊन त्याच्यावरती चुकी बरोबरचा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर इमेजेस ज्या आहेत, शेजारील चित्र ओळखा किंवा शेजारील चित्र खालीलपैकी कोणत्या बाबीला इंडिकेट करतं, निर्देशित करतं, निर्देशित करतं, या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते देखील येणार आहेत. मग याची तयारी करत असताना लक्षात ठेवा, आपण पुस्तकांमध्ये आपल्याला काही स्पेसिफिक स्पेसेस आहेत, स्पेसिफिक प्लेसेस आहेत, ठराविक जागा आहेत निश्चितपणे. जसं माहित आहे का तुम्हाला, डू यू नो, है ना, तो एक कॉलम आहे, किंवा हे जाणून घ्या असंही कॉलम आहे, है ना, किंवा चर्चा करा, है ना, माहिती घ्या, या माहित करून घ्या, या प्रकारचे जे कॉलम आहेत ना कलर मध्ये विविध प्रकारच्या, काही ठिकाणी येलो कलर मध्ये आहे, काही ठिकाणी ग्रे कलर मध्ये आहे, काही ठिकाणी ब्ल्यू कलर मध्ये आहे, पिंक कलर मध्ये आहे, है ना, डार्क येलो कलर मध्ये आहे, ग्रीन कलर मध्ये आहे. पुस्तकांमध्ये दिलेलं आहे एका विशिष्ट कॉलम मध्ये माहिती, त्यामधील माहिती मात्र आपल्याला निश्चित माहिती असली पाहिजे, कारण प्रश्न बनतो तर मोस्ट ऑफ द टाइम्स तो प्रश्न त्या ठिकाणावरूनच घेतला जातो, त्या ठिकाणावरून बनतो. म्हणून तो प्रश्न, तो घटक आपण पाहणं, त्या ठिकाणी दिलेली माहिती आहे का तुम्हाला, या सदरामध्ये असलेली जी माहिती आहे ती माहिती तर त्या धड्यामधील फार इम्पॉर्टंट, फार महत्वाची माहिती आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, हायलाइटेड, जे मी म्हणालो ना मेजर थिंग्स, है ना. मग मायनर प्रश्न आहेत त्याच्यावरती 1-2 प्रश्न विचारायचे आहेत, तर त्या 1-2 प्रश्न विचारण्यासाठी कोणीही, मी प्रश्नपत्रिका काढायला बसलो किंवा तुम्हाला काढायला सांगितलं, तर या धड्यावरून एवढ्या पूर्ण ह्याच्यातून एक प्रश्न काढायचा आहे म्हणून जर सांगितलं तुम्हाला किंवा मला, तर काय करतो मी, एक प्रश्न एवढ्या धड्यातून, चला इथून काढून द्या, बरोबर आहे ना. हे महत्वाचं आहे, एवढं तरी माहित आहे की नाही हे जाणून घ्यायचंय ना. त्यासाठी मग त्या ठिकाणची माहिती जी आहे ती, त्या ठिकाणची माहिती आपण सर्वांनी काळजीपूर्वक वाचणे, त्याचं आपल्याकडे त्यावरती मग प्रश्न, जसं आपल्याला पेज नंबर 2 वरती आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये फ्रान्स येथील लुव्र संग्रहालयातील चित्र आहे पहा, सर्वाधिक प्राचीन शिलालेखाचं, है ना. मग त्या शिलालेखाचं निरीक्षण करणं, त्यामध्ये काय आहे ते, आणि त्यानंतर आपण पुढे गेलो तर ते सोहगौडा ताम्रपट याचंही पुढच्या धड्यांमध्ये आहे, तर त्यामध्ये आपल्याला बायफर्केशन करता आलं पाहिजे, क्लासिफिकेशन करता आलं पाहिजे, है ना. त्याच्यामध्ये फरक काय आहे तो फरक आपला स्पष्ट असला पाहिजे, है ना. शिलालेखांमध्ये देखील आपण गफलत करू शकतो. एखादा लुव्र संग्रहालयातील प्राचीन शिलालेख आहे आणि दुसऱ्या एखाद्या ठिकाणचा शिलालेख आपण त्याला तो म्हणतो, कारण आपण ते पाहिलेलंच नसतं, आपल्या डोक्यातही नसतं बा मला चित्रांवरती आधारित प्रश्न सुद्धा NTSC ला विचारले जाणार आहेत, स्पर्धा परीक्षेमध्ये असे देखील प्रश्न विचारले जाणार आहेत, हे आपण कधी विचारच करत नाही. तर त्यासाठी आपण त्या माहित आहे का तुम्हाला सदराखाली दिलेली माहिती जी आहे ती माहिती निश्चितपणे वाचणं आणि त्याचा सराव करणं, आणि ते वाचन करत असताना आपल्याला त्या माहितीवरती प्रश्न बनवता आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, उदाहरण म्हणून जर घ्यायचं झालं तर माहित आहे का तुम्हाला पेज नंबर 2 वरती फ्रान्स येथील लुव्र या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख, त्या चित्राखाली लिहिलेलं आहे, गुलाबी कलर मध्ये लिहिलंय ना. जर पुस्तक असेल, बुक असेल तुमच्याकडे तर पाहून घ्या. तर ते आपण पाहत नाहीत आणि आपल्याला प्रश्न विचारला जातो, मग शेजारील चित्र कोणत्या संग्रहालयातील आहे, किंवा
कुठल्या संग्रहालयामधील आहे? लुव्र फ्रान्स. त्याच वाक्यावरती बनला ना, किंवा सरळ सरळ प्रश्न ते वाक्य उचलून घेतात. डॅश डॅश येथील लुव्र या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख है ना, डॅश डॅश किंवा फ्रान्स येथील डॅश डॅश या संग्रहालयामध्ये सर्वाधिक प्राचीन शिलालेख ठेवलेला आहे, असाही प्रश्न बनतो की नाही? सो तो आणि त्यानंतर वरील चित्रात हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहेत. हा मुद्दा आहे. आता याच्यावरती कठीण प्रश्न विचारायचा आहे, अवघड प्रश्न. म्हणालो ना मी की त्या प्रश्नाची लेवल कशा प्रकारची असते. आता या टॉपिक वरती जर 2 प्रश्न विचारायचे असतील तर एक प्रश्न सोपा विचारला जाणार आहे आणि एक प्रश्न कठीण विचारला जाणार आहे. आणि इथं जर समजा मला कठीण प्रश्न बनवायचा असेल तर सरळ बनतो ना कठीण प्रश्न. शेजारील चित्राचे निरीक्षण करून खालील पैकी चुकीचा पर्याय निवडा, प्रश्न बनतो. आणि त्यामध्ये काय, भाला घेतलेले सैनिकांची शिस्तबद्ध रांग आणि नेतृत्व करणारे सेनानी व वरील सर्व किंवा यापैकी नाही असा पर्याय दिलेला असेल तर निश्चितच त्याचं उत्तर यापैकी नाही हे येणार आहे. कारण ते वरचे सगळे आहेत त्यामध्ये. आपण तेवढं निरीक्षण केलंय का ते पाहतो का? आपण पाहत नाही. आपल्याला वाटतं काहीतरी फोटो आहे कशाचा तरी दिलाय, लुव्र संग्रहालयामधला आहे. बट its purpose is very clear. The question can be asked on that image. है ना, त्या इमेज वरती आपल्याला प्रश्न विचारण्याची निश्चितपणे हमखासपणे शक्यता असल्यामुळे आपण सर्वांनी ही माहिती, या कॉलम मधील माहिती वाचणं अपेक्षित आहे. त्यानंतर ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात डॅश डॅश संस्कृतीमध्ये झाली, असाही प्रश्न बनू शकतो. मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली. आता तिथं मेसोपोटेमियातील सुमेर डॅश डॅश येथील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असाही प्रश्न येऊ शकतो. किंवा मग सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे डॅश डॅश वर्षापूर्वी सुमेर मधील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्स मधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे. हे दिलेलं आहे ना आपल्याला पुस्तकात मित्रांनो. मग त्यावरती प्रश्न कसा बनेल हे थिंकिंग जे आहे ना ते थिंकिंग डेव्हलप झालं पाहिजे. वाचन करताय म्हणजे नेमकं काय करताय? पुस्तक पाठ करून टाकायचं का? डोंट रिलाय ऑन लर्निंग, है ना. बाय हार्ट करण्यावरती, पाठांतर करण्यावरती रिलाय करू नका. पूर्णपणे निश्चिंत होऊन जाऊ नका. जर आपण त्यावरती पूर्णपणे निश्चिंत झालो तर परीक्षेमध्ये स्मरणशक्ती दगा देते, सराव दगा देत नाही, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि वाचन करत असताना प्रश्नांच्या स्वरूपानुसार आपण जर वाचन करत गेलो की बाबा हा मुद्दा वाचला, याच्यावरती प्रश्न जोड्या लावाचा प्रश्न बनतो का? लुव्र संग्रहालय कुठं आहे? फ्रान्स मध्ये. जोड्या लावाचा प्रश्न बनतो, है ना. लुव्र संग्रहालय कुठं आहे? कुठल्या ह्याच्याची? सुमेर संस्कृती जी आहे त्या सुमेर संस्कृतीशी त्याचा संबंध आहे, है ना. तर तो फ्रान्स येथील सर्वाधिक प्राचीन शिलालेख लुव्र संग्रहालय असंही येऊ शकतं. किंवा लुव्र संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख फ्रान्स असंही येऊ शकतं. लुव्र संग्रहालय फ्रान्स असंही येऊ शकतं, है ना. किंवा सर्वाधिक प्राचीन शिलालेख 45,000 वर्ष असंही येऊ शकतं. जोड्या लावामध्ये सुद्धा प्रश्न बनतो. ती थिंकिंग ज्या वेळेस आपण करत जातो ना त्यावेळेला आपण निश्चितपणे त्या योग्य मार्गावरती, योग्य ट्रॅक वरती आहोत असं आपण म्हणू शकतो. ओके. सो याच्या पुढे जात असताना मग प्रश्न जो बनत असतो तर पुढे ज्या वेळेस जातो आपण याच पहिल्या धड्यावरती गेलो तर या पहिल्या धड्यावरती प्रश्न जो बनणार आहे तो प्रश्न बनणार आहे तो माहित आहे का तुम्हाला? त्यानंतर पहिल्या पेजवरील ते जे डायग्राम आहे त्या डायग्राम वरती क्वेश्चन बनणार आहे. इतिहासाची व्याख्या म्हणजे काय, तिथून प्रश्न इतिहास म्हणजे काय त्या ठिकाणावरून प्रश्न बनणार आहे. त्यानंतर आपल्याला जो प्रश्न विचारला जाणार आहे तो युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन हा जो पॉइंट आहे या ठिकाणावरून देखील, किंवा हिस्ट्री हा शब्द डॅश डॅश भाषेतून घेतलेला आहे असाही प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे. किंवा हिस्ट्री हा शब्द डॅश डॅश याने पहिल्यांदा वापरला असाही प्रश्न येणार आहे. कोणी वापरला रे हिस्ट्री हा शब्द सर्वात पहिल्यांदा? हेरोडोटस.
हिरोडोटस याने, व्हेरी गुड, है ना, हिरोडोटस याने वापरला, किंवा हिरोडोटस या डॅश डॅश इतिहासकाराने हिस्ट्री हा शब्द पहिल्यांदा वापरला. प्रश्न बनतो ना, ते रीडिंग करत असताना आपल्या डोक्यात आलं पाहिजे की हिरोडोटस या ग्रीक विचारवंताने म्हणू शकतो ना आपण, किंवा ग्रीक इतिहासकाराने प्रथम हिस्ट्री हा शब्द वापरला. कोणत्या ग्रंथामध्ये वापरला? द हिस्ट्रीज या ग्रंथामध्ये वापरला. बरोबर आहे ना. तर इथं जोड्या लावाचा पण प्रश्न बनतो. द हिस्ट्रीज हिरोडोटस, जोडी आहे ना, कोणी लिहिलं? हिरोडोटसने लिहिलं. किंवा हिस्ट्री हा शब्द हिरोडोटस याने सर्वप्रथम वापरला. अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण काढून ठेवणं आणि त्यांचा सराव करणं. हे पहा, आम्ही क्वेश्चन बँक देणं आणि आम्ही प्रश्न विचारणं यापेक्षा तुम्ही वाचन करत असताना तुम्ही स्वतः प्रश्न बनवायला ज्यावेळेस शिकता त्यावेळेला लक्षात ठेवा मित्रांनो, तो अभ्यास कधीही आपण विसरत नाही. आणि तो आपलं दृढीकरण झालेलं ज्ञान असतं, त्याला आपण कधीही विसरत नाही. आणि तो ज्ञान आपलं कायमस्वरूपी ज्ञान आहे, लक्षात ठेवा. म्हणून प्रश्नांच्या स्वरूपावरती जा. जुन्या प्रश्नपत्रिका घ्या, त्या जुन्या प्रश्नपत्रिकामध्ये विचारलेले प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत त्या प्रश्नांचं स्वरूप पहा आणि त्यानंतर मग हे पुस्तक वाचायला घ्या. आतापर्यंत घेतलंच असेल, तुमचं रिव्हिजन झालेलं असेल, है ना, पूर्ण अभ्यास झाला असेल कदाचित, परंतु परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचा जो गुरुमंत्र म्हणतो ना आपण, कानमंत्र किंवा गुरुकिल्ली जी असते, ती गुरुकिल्ली म्हणजे काय असते मित्रांनो? तर ती गुरुकिल्ली म्हणजे सर्वात महत्वाची, तो प्रश्न कसा येणार आहे यावरती आधारित असते, है ना. नाहीतर आपण बऱ्याच बाबी शिकत असतो, अनेक बाबी शिकतो, परंतु त्यावरती प्रश्न कसा विचारला जाणार आहे याचीच तयारी करत नाही आपण, याची प्रॅक्टिस करत नाही. म्हणून परीक्षेमध्ये सगळं पुस्तक पाठ असताना सुद्धा आपल्याला सोल्युशन देता येत नाही, है ना. पूर्ण पुस्तक पाठ आहे, आपण परीक्षेतून बाहेर आल्यानंतर म्हणतो मी सगळं सांगतो, सगळ्या प्रश्नाची उत्तरं देतो, परंतु परीक्षेत तिथे घाण केलेली असते, आठवत नाही, मेमरी दगा देते, है ना. म्हणून पाठांतरावर भर न देता तो प्रश्न कशा पद्धतीने विचारला गेलाय त्यावरती भर द्या. त्यानंतर वैज्ञानिक पद्धती, सामाजिक पद्धती कशा आहेत, या सर्व, ऐतिहासिक वास्तव कशाला म्हणतात, या सर्व बाबींचा देखील आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यापीठांची नावं, आपल्या या पहिल्या धड्यामध्ये काही महत्वाची विद्यापीठ आहेत, जसं बर्लिन विद्यापीठ आहे, गॉटिंगेन विद्यापीठ आहे, है ना. यांची नावं, त्यांची स्थापना कधी झाली आणि ते कोठे आहेत, कोणत्या देशामध्ये आहेत, जोड्या लावासाठी ते आपल्याला गरजेचं असतं. आपण ते वाचून माहिती असतं आपल्याला, है ना. जर्मनी मधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली, आपल्याला ते माहित आहे, परंतु जोड्या लावाचा प्रश्न आला रे, आपण गॉटिंगेन विद्यापीठ बर्लिन करून टाकतो, है ना, किंवा फ्रान्स करून टाकतो. ते विधान कुठं गेलं मित्रांनो? आपण विधान वाचलंय ना की जर्मनी मधील गॉटिंगेन. सो जोड्या लावासाठी तो प्रश्न काढू शकत नाही का आपण? बनत नाही का? बनतो ना तिथं प्रश्न. किंवा गॉटिंगेन विद्यापीठ 1737 असाही प्रश्न बनतो जोड्या लावासाठी, तेही आपण काढणं गरजेचं आहे. प्रश्न या एका वाक्यावरती इसवी सन 1737 मध्ये जर्मनी मधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली, हे वाक्य आहे ना. या वाक्यावरती प्रश्न कसे बनतात लक्ष द्या, है ना. इसवी सन डॅश डॅश मध्ये पहिला प्रश्न आणि पुढचं वाक्य जशास तसं घेतलं, बनला एक प्रश्न. त्यानंतर इसवी सन 1767 मध्ये डॅश डॅश मधील डॅश डॅश येथील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली, झाला प्रश्न. दुसरा, याच वाक्यावरती तिसरा प्रश्न आपल्याला बनवता येतो. इसवी सन 1737 मध्ये जर्मनी मधील डॅश डॅश विद्यापीठाची स्थापना झाली. झाले 3 प्रश्न एका वाक्यावरती. आणि परत आपण त्याला दुसऱ्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारू शकतो. जर्मनी मधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना कधी झाली, गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना कोठे झाली, किंवा गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली, बरोबर आहे ना. तर अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न त्या एका वाक्यावरती बनतात मित्रांनो. तर आपण तशा अँगलने जर विचार करत गेलो, तशा अँगलने तयारी करत जर गेलो तर आपल्याला निश्चितपणे आपले मार्क्स जे आहेत ते 30+ करायला हरकत नाही. आणि याला जास्त वेळ लागत नाही, फक्त एकदा क्वेश्चनचं स्ट्रक्चर समजून घ्या, एकदा क्वेश्चनचा पॅटर्न समजून घ्या, त्या क्वेश्चनचा जो
रंग आहे तो, आपण त्याला म्हणतो ना की त्याचा फ्लेवर जो आहे ना क्वेश्चनचा, तो फ्लेवर आपल्याला कळायला पाहिजे की हा या प्रकारचा प्रश्न. मग तसे प्रश्न बनवा ना, एक 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 एका एका वाक्यावरती 2-2 3-3 4-4 5-5 प्रश्न बनतात, 8-8 प्रश्न बनतात. मग तसे प्रश्न जर होत असतील तर मला सांगा मित्रांनो, आपले मार्क्स जातील का? कदापि जाणार नाही, बिलकुल जाणार नाही. आता पुढे जे आहे तर पुढचे प्रश्न आता विचारवंत आहेत आपल्याला पहिल्या धड्यामध्ये है ना, 5-6 विचारवंत आहेत आहेत ना, 1 2 3 4 5 6 7. ओके, तर हे जे विचारवंत आहेत, या विचारवंतांचे फोटो पण एकदा बघून घ्या. आपल्याला काय त्यांच्यासोबत राहायचं नाहीये है ना, किंवा त्यांच्यासोबत जायचं नाहीये, तर त्यांचे फोटो पण आपण एक वेळा पाहणं गरजेचं आहे है ना. तो कसा दिसतो, कशा प्रकारचा आहे, किंवा आपल्याला प्रश्न कारण हे का करायचं आहे, तर आपल्याला कामधंदा नाहीये म्हणून नाही करायचं, तर याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो है ना. शेजारील चित्र कोणत्या विचारवंताचे आहे किंवा कोणत्या विचारवंताशी संबंधित आहे, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. मग बघायला काय गेलंय, थोडस 2-5 सेकंद 10 सेकंद पाहून घेतलं, रेने देकार्त कसा दिसतो है ना, वॉल्टेअर, दोघांचा फोटो ब्लॅक अँड व्हाईट जर काढला तर सेम येऊ शकतो. मग थोडस बारकाईने बघा, रेने देकार्तला मिशा आहेत, याला मिशा नाहीत है ना. तो क्लासिफिकेशन ऑब्झर्वेशन कसं करताय ते सुद्धा, मग त्याचे केसांची स्टाईल, याची कॉलर कशी आहे शर्टाची, हे निरीक्षण असतं. काय काय पाहायचंय, कुठं पाहायचंय, आणि आपला प्रत्येकाचा एक ठोकताळा असतो है ना. आपण काय पाहायचंय, काय लक्षात ठेवायचंय, आपण बिलकुल प्रत्येकाने निश्चित केलेलं असतं की मला हे लक्षात ठेवायचं, ह्या फोटो आला तर या दोघांमध्ये हा फरक आहे. बरोबर आहे ना. रेने देकार्तच्या कपाळावरती केस आलेले आहेत समोर, आणि वॉल्टेअरच्या कपाळावरती केस आलेले नाहीत है ना. मायकेल फुको तर पूर्ण टकला आहे, त्यामुळे तो प्रश्नच नाही होय. सो ते, आणि त्यानंतर कंसामध्ये दिलेले जे जन्मतारीख आणि मृत्यू वर्ष आहे ते सुद्धा एकदा पाहून घ्या. प्रश्न आतापर्यंत तर विचारलेला नाही मित्रांनो त्यावरती, नेवर इट इज आस्क्ड इन द एक्झामिनेशन. स्टील वाय टू टेक टेन्शन, वाय टू टेक रिस्क, आपण म्हणतो ना कशाला रिस्क घ्यायची, तर त्यासाठी त्या कंसामध्ये असलेलं अगोदरची वर्ष जे आहे ते जन्मवर्ष आहे, आणि नंतर डॅशच्या नंतर दिलेलं जे आहे ते मृत्यू वर्ष आहे, कधी जन्मला कधी मेला है ना, त्याविषयी. आता हे सर्व लेखकांचे आपल्याला माहिती पाहिजे. आता हे कशासाठी, तर जोड्या लावामध्ये प्रश्न येऊ शकतो है ना. आता जोड्या लावामध्ये जो प्रश्न जे येतात, तर जोड्या लावाचा प्रश्न एकाच स्वरूपाचा आहे का रे, नाही. जोड्या लावामध्ये एक तर जोड्या लावा है ना, जोड्या लावा, त्यामध्ये पूर्ण पर्याय अ स्तंभ ब स्तंभ दिले जातात, आणि खाली त्यांच्या जोड्या लावून 4 पर्याय दिले जातात आपल्याला, त्यापैकी एक बरोबर असतो. हा एक प्रकार. दुसरा असतो जोड्या लावामध्ये प्रश्न, जोड्या लावाच्या सारखाच योग्य पर्याय निवडा, म्हणजे 3 जोड्या चुकीच्या दिलेल्या असतात आणि एकच जोडी बरोबर दिलेली असते है ना. योग्य जोडी ओळखा, बरोबर पर्याय ओळखा, बरोबर जोडी ओळखा है ना, तो जोड्या लावामध्ये. त्यानंतर जोड्या लावामध्ये दुसरा एक प्रकार असतो प्रश्नाचा, तो कोणता, तर चुकीचा पर्याय ओळखा है ना. खालील पैकी चुकीचा, मग 4 पर्याय दिलेले असतात, त्यापैकी एक जोडी चुकीची असते, बरोबर आहे. आता ती जोडी देत असताना आपण असं म्हणायचं का है ना, रेने देकार्तचं जन्मवर्ष दिलंय, वॉल्टेअरचं मृत्यू वर्ष दिलंय, मायकेल फुकोचं जन्मवर्ष दिलंय, आणि जॉर्ज विल्यम हेगेलचं मृत्यू वर्ष दिलंय, असे येऊ शकते का, असं नाही है ना. एक सिक्वेन्स असेल, मग एक कोणाचं जर सुरुवातीला मृत्यू वर्ष दिलेलं असेल तर तिघांचे मृत्यू वर्ष असतील, मग त्यावेळेला आपलं कन्फ्युजन होऊ शकतं ना, आपल्याला जर मृत्यू वर्ष माहित नसेल तर एखाद्या विशिष्ट विचारवंताचा. म्हणून ते योग्य पर्याय निवडा, चुकीचा पर्याय निवडा, त्या ठिकाणी आपल्याला तो या प्रश्नांची मदत होते. या कंसामध्ये दिलेले जे आहेत मृत्यू आणि जन्मवर्ष, ते आपण पाहणं अपेक्षित आहे तुमच्याकडनं. आणि परत हे विचारवंत जे आहेत यांनी लिहिलेली पुस्तकं, बरोबर, यांनी लिहिलेली पुस्तकं, तुम्हाला पहिल्या धड्यामध्ये जेवढे विचारवंत आहेत तेवढ्या विचारवंतांनी लिहिलेली पुस्तकं, यावरती प्रश्न रिकाम्या जागा भरामध्ये एका वाक्यात उत्तर द्यासारखा जो प्रश्न असतो बहुपर्यायी, तो जोड्या लावासाठीचा प्रश्न, जसा रेने देकार्त डिस्कोर्स ऑन द मेथड आहे है ना,
आता फ्रेडरिक हेगेलनं लिहिलेले जे एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस, ह्या याच्या जोड्या कोणी लिहिलं हा सुद्धा प्रश्न येतो ना. मग पुस्तक लिहिलेली चुकीची जोडी असू शकते. जसं रेने देकार्त, त्याला देतात दास कॅपिटल, चुकीचा आहे ना पर्याय. तर तो योग्य पर्याय निवडा, चुकीचा पर्याय निवडा. कोणतं पुस्तक कोणी लिहिलं हे आपल्याकडे स्पष्ट असलं आपल्याला तिथं मग योग्य चुकीचा निश्चितपणे करता येतो. का प्रश्नच बनवत ठेवायचा नाही. फक्त आपल्या डोक्यात असलं पाहिजे, माइंड मध्ये क्लिअर असलं पाहिजे की यावरती असा प्रश्न विचारला जातो है ना, जाणार आहे. आणि त्या प्रश्नाचं स्वरूप आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता हे झाले विचारवंत त्यांनी लिहिलेली पुस्तकं. आता याच्या पलीकडे आणखी काय पाहायचंय तर कठीण प्रश्न. कठीण पहा, खूप कठीण असतो. आणि तो कठीण प्रश्न कोणता असतो तर त्या विचारवंताने प्रतिपादन केलेलं मत, मांडलेलं मत जे आहे. मग एखाद्या विचारवंताने एकच मत मांडलेलं आहे किंवा एखाद्याने 2 मांडलेले आहेत, 3 मांडलेले आहेत, त्या मतांची त्यांनी काय म्हटलेलं आहे है ना. जसं इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांडले होते. कोणी मांडलं होतं रे? रेने देकार्त यांनी है ना. हे मग कोणाचं मत आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये असं मत कोणी मांडलं ते सुद्धा रेने देकार्त है ना. तर या बाबी ज्या आहेत ना, एखाद्या विचारवंताने एकच मत मांडलेलं असू शकतं, एखाद्याने 2 मांडलेले असू शकतात. अवघड प्रश्न जो येतो ना तो हा अवघड असतो मित्रांनो, बरोबर आहे. आणि समजा आता हे कशासाठी तर एखाद्याने 3 मत मांडलेली असू शकतात. जसं राके आहे है ना, लिओपोल्ड वॉन राके आहे, कार्ल मार्क्स आहे है ना, मायकेल फुको आहे, त्यानंतर जॉर्ज फ्रेडरिक हेगेल आहे, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. यांचे 2-2, 3-3 मत. रेने देकार्तचा सुद्धा 1-2. आणि आपल्याला पर्याय प्रश्न येऊ शकतो है ना, खालील पैकी एखादं मत दिलं जातं, असे मत खालील पैकी कोणी मांडले नाही असाही प्रश्न येऊ. खोचक प्रश्न म्हणायचा याला है ना, की क्वेश्चन म्हणायचं. मग तो प्रश्न जर विचारला जाणार आहे तर आपण त्या पद्धतीनं त्याचं वाचन करणं, त्या पद्धतीनं त्याची रीडिंग करणं गरजेचं आहे की नाही? हा हो सर. ओके ठीक आहे, आपण थांबूयात. उद्याच्या तासिकेमध्ये पुढचा चॅप्टर डिस्कस करू. आणि त्यावेळेला मात्र उद्या तुम्हाला एक पीपीटी प्रेझेंट करेन आणि त्या पीपीटीच्या मदतीनं तुमच्या सोबत लास्ट इयर क्वेश्चन्स, प्रश्न आणि पुस्तकामध्ये प्रश्न कसे कुठून विचारले जातात, कशा पद्धतीने विचारले जातात या सर्व बाबींची चर्चा आपण उद्याच्या तासिकेमध्ये करूयात. दॅट्स ऑल फॉर टुडे. हॅव अ नाईस टाइम. थँक्स अँड गुड नाईट.